गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण सामाजिक संशोधन पद्धती या पेपरमधील समाजशास्त्रीय संशोधनाची तंत्रे याचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने ऑब्झर्वेशन, क्वेश्चनर आणि इंटरव्ह्यू ही तंत्रे आपल्या अभ्यासासाठी या प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आहेत. यातील ऑब्झर्वेशन निरीक्षण तंत्राचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ऑब्झर्वेशन मेथड had been and continues to be one of the methods for the study of social problems. Such an observation can be by way of either direct participant or observation in a non-participant manner. आपण दररोज आपल्या अवतीभोवती निरीक्षण करत असतो. नव्हे तर निरीक्षण करणे हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य गुण आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही निर्णय घेत असतो ते निरीक्षण करूनच. उदाहरणार्थ, आपण महाविद्यालयामध्ये जाण्याची तयारी केली आणि घराबाहेर पडत असताना आपल्या असे लक्षात आले की थोड्याच वेळामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण काय करतो, तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा रेनकोट आपल्यासोबत घेऊन मग आपण घराच्या बाहेर पडतो. यावरून आपल्याला असे लक्षात येते की सभोवतालच्या विश्वामध्ये घडणाऱ्या दैनंदिन घटनांच्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती संकलित करण्याची अत्यंत मूलभूत अशी पद्धती म्हणजे निरीक्षण होय. म्हणूनच प्राचीन काळापासून ते आजपर्यंत दैनंदिन जीवनात तसेच नैसर्गिक शास्त्रापासून ते सामाजिक शास्त्रातील विविध विषयाच्या अभ्यासात निरीक्षण तंत्राचा उपयोग केला जातो. निरीक्षण म्हणजे व्यावहारिक अर्थाने अवलोकन करणे किंवा पाहणे, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या निरीक्षणाचा अर्थ अधिक व्यापक तथा साभिप्राय आहे. कारण संशोधनातील निरीक्षण उद्देशपूर्ण असते. तेव्हा आपणाला असे म्हणता येईल की एखाद्या घटनेचा कार्यकारण भाव किंवा पारस्परिक संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. संशोधनशास्त्रात निरीक्षण हे एक तंत्र आहे. या तंत्राचा उपयोग करून संशोधन विषयाच्या संदर्भातील तथ्य सामग्री गोळा केली जाते व निरीक्षणाचे नेत्र तथा डोळे हे साधन आहे. संशोधन विषयाशी संबंधित तथ्य संकलित करण्यासाठी निरीक्षण तंत्राचा उपयोग करून संशोधकाला संशोधन क्षेत्रातील समूहाच्या दैनंदिन जीवनातील सामाजिक व्यवहारांचे, क्रियांचे, प्रतिक्रियांचे आणि सामाजिक व्यवहार, क्रिया व प्रतिक्रिया यांच्या परिणामांचे आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे शास्त्रीय पद्धतीने व अभ्यासपूर्ण निरीक्षण करावे लागते. यावरून आपल्याला सामान्यपणे निरीक्षण म्हणजे काय आणि निरीक्षणाचा अर्थ काय आहे हे जरी लक्षात येत असले तरी निरीक्षणाचा शास्त्रीय अर्थ लक्षात यावा यासाठी विविध अभ्यासकांनी निरीक्षणाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्यातील काही प्रमुख व्याख्या पाहाव्या लागतात. ऑक्सफर्डच्या शब्दकोशानुसार घटनातील पारस्परिक संबंध तथा घटनातील अंतर्गत संबंध किंवा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी घटनांचे काळजीपूर्वक अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. तर सी ए मोझर यांच्या मते प्रामुख्याने
कान आणि वाणी याहून डोळ्यांचा स्वतंत्रपणे प्रयोग करणे म्हणजे निरीक्षण होय. तर पी.व्ही. यंग असे म्हणतात की निसर्गात घटना घडत असताना त्या जाणीवपूर्वक व पद्धतशीरपणे पाहणे म्हणजे निरीक्षण होय. सामाजिक वर्तन, सामाजिक व्यवहार किंवा संस्कृती या जटिल घटनांमधील वेगवेगळ्या घटकातील परस्पर संबंध जाणून घेणे हा निरीक्षणाचा मूळ उद्देश असतो. तर भारतीय अभ्यासक डॉक्टर बोधनकर व प्राध्यापक आलोनी असे म्हणतात की संशोधन क्षेत्रात घटनासंबंधी संकलित केलेल्या तथ्यांमधील कार्यकारण संबंध शोधण्यासाठी व प्राप्त तथ्यांचा पडताळा घेण्यासाठी इंद्रियाद्वारे केलेले वैज्ञानिक अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. वेगवेगळ्या अभ्यासकांनी निरीक्षणाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा विचार करता त्यामधून असेच स्पष्ट होते की शास्त्रीय संशोधनात तथ्यसंकलनाचे साधन म्हणून निरीक्षण तंत्राचा वापर केला जातो. नेत्र तथा डोळे हे निरीक्षणाचे साधन असून निरीक्षण हे नेहमीच उद्देशपूर्ण असते. निरीक्षणाचा उद्देश हा प्रामुख्याने घटनांमधील पारस्परिक संबंध किंवा कार्यकारण भाव शोधून काढणे तथा जाणून घेणे हाच असतो. निरीक्षणाचा अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला निरीक्षणाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करावयाचा आहे. परंतु निरीक्षणाचे प्रकार अभ्यासत असताना किंवा अभ्यासण्यापूर्वी आपल्याला संशोधकाला निरीक्षण तंत्राचा अवलंब करण्यापूर्वी काही बाबी विचारामध्ये घ्याव्या लागतात. त्या बाबी नेमके कोणत्या? तर प्रामुख्याने संशोधकाला निरीक्षण तंत्राचा अवलंब करण्यापूर्वी हे निश्चित करावे लागते की नेमकेपणाने कोणत्या बाबीचे घटकाचे निरीक्षण करावयाचे आहे आणि निरीक्षण एक व्यक्ती करणार आहे की अनेक व्यक्ती करणार आहेत हे प्रथमतः ठरवावे लागते. दुसरी बाब म्हणजे निरीक्षण कार्यामध्ये कोणती साधने वापरणार आहोत व निरीक्षणाद्वारे प्राप्त माहितीची नोंद कशी घेणार आहोत याचा निर्णय घ्यावा लागतो. तिसरी बाब म्हणजे निरीक्षणातील अचूकतेसाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे हे प्रामुख्याने संशोधकाला ठरवावे लागते. आणि त्यानंतर निरीक्षकाने निरीक्षण विषयापासून तटस्थ राहायचे की निरीक्षण विषयाशी एकरूप व्हायचे हे ठरवावे लागते. कारण या बाबींची निश्चिती केल्यानंतरच संशोधकाला अध्ययन विषयाच्या संदर्भातील तथ्यसंकलनासाठी निरीक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यापैकी कोणत्या पद्धतीचा वापर करावयाचा हे ठरवता येते. कारण या बाबींचा निर्णय झाल्यानंतरच निरीक्षणाचा कोणता प्रकार उपयोगात आणावयाचा हे निश्चित करता येते. शिवाय निरीक्षणाचे जे विविध प्रकार आहेत ते प्रकार देखील या 4 बाबींवरच प्रामुख्याने अवलंबून असलेले दिसतात. निरीक्षणाच्या प्रकारांचा विचार करता आपल्याला असे लक्षात येते की अलीकडच्या काळामध्ये सामाजिक संशोधनात तथा अध्ययनात निरीक्षण तंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असून निरीक्षण तंत्राचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निरीक्षणाचे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वर्गीकरण केलेले आहे, ज्यामध्ये गुड आणि हॅट, श्रीमती पी.व्ही. यंग, कुक यांचा समावेश होतो. या अभ्यासकांनी निरीक्षणाचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत किंवा निरीक्षणाचे जे वर्गीकरण केलेले आहेत त्या सर्वांचा एकत्रित विचार करता निरीक्षणाचे प्रामुख्याने 2 प्रकार आढळून येतात. एक व्यक्तिगत निरीक्षण आणि दुसरा निरीक्षणाचा जो प्रकार आहे तो म्हणजे सामूहिक निरीक्षण. व्यक्तिगत निरीक्षणामध्ये 2 उपप्रकार पडतात. एक अनियंत्रित निरीक्षण आणि दुसरा नियंत्रित निरीक्षण. तर अनियंत्रित निरीक्षणाचे 3 उपप्रकार आढळून येतात.
पूर्ण सहभागी निरीक्षण, अर्धसहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण. तर नियंत्रित निरीक्षणाचे दोन प्रकार पडतात. एक सामाजिक घटकावर नियंत्रण आणि दुसरा म्हणजे निरीक्षणकर्त्यावरील नियंत्रण. निरीक्षणाचे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांची सविस्तर आढावा आपल्याला घेता येईल किंवा निरीक्षणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण समजून घेऊ. निरीक्षणाचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिगत निरीक्षण. संशोधक स्वतः व्यक्तिगत पातळीवर कोणत्याही घटनाक्रमाचे, विशिष्ट व्यक्तीच्या वर्तन व्यवहाराचे किंवा अनेक व्यक्तींच्या सामूहिक व्यवहाराचे निरीक्षण करतो तेव्हा त्यास व्यक्तिगत निरीक्षण असे म्हणतात. अशा या व्यक्तिगत निरीक्षणाचे दोन प्रकार आहेत. एक अनियंत्रित निरीक्षण आणि दुसरा नियंत्रित निरीक्षण. अनियंत्रित निरीक्षण म्हणजे नेमकं काय, तर ज्या निरीक्षण तंत्रात निरीक्षणकर्ता व अवलोकित समुदाय या दोन्हीवरही कोणाचेही व कोणत्याही प्रकारचे नियंत्रण असत नाही त्यास अनियंत्रित निरीक्षण असे म्हटले जाते. गुड आणि हॉट यांच्या मते अनियंत्रित निरीक्षणामध्ये संशोधक निरीक्षणामध्ये सहभागी होवो किंवा न हो त्याला सामाजिक संबंधाविषयी लोकांना माहीत असणारे ज्ञान प्राप्त होते. या पद्धतीत निरीक्षण कार्य कोणत्याही पूर्वनियोजित योजनेनुसार चालत नाही, कारण निरीक्षक आणि घटना या दोहोरी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण असत नाही. अशा या अनियंत्रित निरीक्षण पद्धतीचे 3 उपप्रकार आढळून येतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे पूर्ण सहभागी निरीक्षण. 1924 मध्ये सोशल डिस्कव्हरी या ग्रंथात लिंडमन यांनी सहभागी निरीक्षण हा शब्दप्रयोग प्रथमतः केलेला असून ज्या निरीक्षणात अध्ययन क्षेत्रामध्ये जाऊन तेथील लोकांच्या कार्यकल्पात संशोधक सहभागी होतो व त्यांच्या वर्तन व्यवहाराचे निरीक्षण करतो त्यास पूर्ण सहभागी निरीक्षण असे म्हणतात. या निरीक्षण पद्धतीत ज्या समूहाचे परीक्षण करावयाचे आहे त्याचा एक भाग बनवून संशोधक निरीक्षण करत असतो. तो समूहाशी एकरूप होतो, समूहाच्या चालीरीती, संस्कृती यांचे जवळून अध्ययन करतो. त्यामुळे यथार्थ व वास्तविक तथ्य प्राप्त होतात. अनियंत्रित निरीक्षणाचा दुसरा जो प्रकार आहे तो अर्धसहभागी निरीक्षण होय. सामाजिक समूहाच्या अध्ययनात असहभागी निरीक्षण करणे शक्य होत नाही. असहभागी निरीक्षणात एकीकडे समूहाचे निरीक्षण करताना संशोधकाला समूहात उपस्थित राहावे लागते आणि दुसरीकडे त्याला त्यांच्या क्रिया किंवा व्यवहारामध्ये भाग घ्यावयाचा नसतो. अशी विचित्र परिस्थिती संशोधकासमोर निर्माण होते. तर सहभागी निरीक्षणात शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव असतो. तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी काही अभ्यासकांनी सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण या दोहोंचा सुवर्णमध्य निश्चित केला व या मधल्या मार्गाने केल्या जाणाऱ्या निरीक्षणालाच अर्धसहभागी निरीक्षण असे म्हणतात. अर्धसहभागी निरीक्षण असे म्हणतात. म्हणजेच अर्धसहभागी निरीक्षणामध्ये निरीक्षक काही बाबतीत ज्या अध्ययन समूहाचे अध्ययन करावयाचे आहे त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो, तर काही बाबतीत तो त्यापासून तटस्थ राहतो. या आधारावर आपणाला असे म्हणता येईल की ज्या निरीक्षण पद्धतीत संशोधक सर्वसामान्य व्यवहारात भाग घेतो परंतु भावनात्मकदृष्ट्या समूहाचा प्रभाव स्वतःवर पडू देत नाही, तर संशोधनाच्या उद्दिष्टपूर्ततेच्या अनुषंगाने केवळ तटस्थ वृत्तीने निरीक्षण करतो त्यास अर्धसहभागी निरीक्षण असे म्हणतात. या पद्धतीच्या संदर्भामध्ये गुड आणि हॉट हे अभ्यासक असे म्हणतात की अर्धसहभागी निरीक्षण पद्धतीचा योग्य प्रकारे जर उपयोग केला गेला तर आपोआपच सहभागी आणि असहभागी अशा दोन्ही निरीक्षण तंत्राचा लाभ संशोधकाला तथा निरीक्षकाला प्राप्त होतो. अनियंत्रित निरीक्षणाचा तिसरा जो उपप्रकार
आढळून येतो तो म्हणजे असहभागी निरीक्षण होय. ज्यावेळी संशोधक हा त्याच्या अध्ययन समूहाचे तटस्थ वृत्तीने निरीक्षण करतो त्यावेळी त्या निरीक्षणाला असहभागी निरीक्षण असे म्हणतात. या पद्धतीत संशोधक कोणत्याही प्रकारचा सहभाग अध्ययन समूहाच्या कार्यकल्पात घेत नाही. तो अध्ययन समूहामध्ये उपस्थित असतो, परंतु केवळ तटस्थ वृत्तीने निरीक्षक म्हणून तो समूहाचे निरीक्षण करून अध्ययन विषयाच्या संदर्भातील तथ्यांचे संकलन करत असतो. निरीक्षण तंत्राचा दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे नियंत्रित निरीक्षण. ज्या पद्धतीत अध्ययन घटक तथा अध्ययन वस्तू व निरीक्षक यावर पद्धतशीर नियंत्रण असते त्यास सामान्यपणे नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. सामान्यतः या पद्धतीत संशोधकाद्वारे निरीक्षण घटकावर नियंत्रण ठेवले जाते. नियंत्रित निरीक्षणाची जी प्रक्रिया आहे ती प्रामुख्याने पुढील 5 घटकाच्या अनुषंगाने कार्यान्वित असते. 1. निरीक्षण केल्या जाणाऱ्या घटनेचे किंवा क्षेत्राची निश्चित परिभाषा करणे. 2. निरीक्षणासाठी आवश्यक आणि योग्य सामुग्रीची निवड करणे. 3. स्थान, वेळ आणि व्यक्तीनुसार निरीक्षण केल्या जाणाऱ्या घटनेचे आणि एककाचे प्रमाणीकरण करणे. आणि 4. आवश्यक त्या सूचना लेखबद्ध करणे. आणि 5. वेगवेगळ्या यंत्रांचा उपयोग करणे, ज्यामध्ये प्रामुख्याने कॅमेरा, टेप रेकॉर्डर, फिल्म्स इत्यादी. अशा या निरीक्षण तंत्राचे नियंत्रित निरीक्षणाचे प्रामुख्याने 2 भागामध्ये विभाजन केले जाते. ते 2 भाग म्हणजे सामाजिक घटकावर नियंत्रण आणि निरीक्षणकर्त्यावरील नियंत्रण. त्यालाच नियंत्रित निरीक्षणाचे प्रकार असेही म्हटले जाते. सामाजिक घटकावर नियंत्रण या नियंत्रित निरीक्षणाच्या प्रकारामध्ये ज्याप्रमाणे नैसर्गिक शास्त्रात शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत परिस्थितीवर नियंत्रण करतो त्याचप्रमाणे सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवले जाते. विशिष्ट घटकाचे वर्तन विशिष्ट परिस्थितीत कसे घडते हे येथे पाहायचे असते. अर्थात सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवून त्यांचे निरीक्षण करणे हे काम वाटते तितके सोपे असत नाही. तरीही निरीक्षक आपले ज्ञान कौशल्यपणाला लावून हे कार्य करत असतो. या सामाजिक घटना नियंत्रित करण्याच्या प्रयोगालाच सामाजिक प्रयोग सोशल एक्सपेरिमेंट असे म्हटले जाते. नियंत्रित निरीक्षणाचे स्वरूप हे संरचित स्वरूपाचे असते, म्हणून या निरीक्षणाला संरचित निरीक्षण स्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन असेही म्हटले जाते. या प्रयोगात विविध सामाजिक घटकांमध्ये किंवा घटनांमध्ये कृत्रिम रूपात पुन्हा पुन्हा घडवून आणल्या जातात व वेगवेगळ्या परिस्थितीत त्या घटनांचे निरीक्षण केले जाते. परंतु सामाजिक शास्त्रात प्रत्येक सामाजिक घटना कृत्रिम पद्धतीने पुन्हा पुन्हा घडवून आणणे शक्य होत नाही. त्यामुळे सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवून निरीक्षण तंत्राचा अवलंब करणे तसे कठीण काम आहे. परंतु अलीकडील काळामध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये काही प्रमाणात का होईना सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवून तशाच प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडवून आणून त्या विशिष्ट परिस्थितीत व्यक्ती तथा समूहाचे वर्तन कशा प्रकारचे घडून येईल याचा अभ्यास केला जातो, अध्ययन केले जाते. नियंत्रित निरीक्षणाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे निरीक्षणकर्त्यावरील नियंत्रण. या प्रकारात निरीक्षणकर्त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवून पक्षपातापासून व व्यक्तिगत गुणदोषापासून स्वतःला वाचविले पाहिजे. वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ निरीक्षणाच्या दृष्टीने हे नियंत्रण उपयुक्त ठरते. संशोधनादरम्यान विशिष्ट परिस्थिती निर्माण करणे व अभ्यास विषयातील घटकावर नियंत्रण ठेवणे नेहमीच शक्य होते असे नाही. परंतु निरीक्षणकर्ता कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो.
निरीक्षकाने स्वतःवरच काही बंधने घालून घेतली पाहिजेत. निरीक्षण सुरू करण्यापूर्वीच निरीक्षणाची विस्तृत अशी योजना तयार केली पाहिजे. जसे की कोणत्या घटनेचे निरीक्षण करावयाचे आहेत, त्यात कोणत्या कोणत्या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत, कमी महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत, निरीक्षणातून प्राप्त माहितीची नोंदीचे स्वरूप कोणत्या प्रकारचं असणार आहे, नंतर कोणत्या तंत्रसाधनाचा उपयोग केला जाणार आहे, यासारख्या बाबी प्रामुख्याने ठरवाव्या लागतात. जसे की अनुसूची व प्रश्नावलीचा उपयोग, विस्तृत नोट्स, नकाशांचा उपयोग, दैनंदिनी, टेप रेकॉर्डर इत्यादी बाबत संशोधकाने स्वतःवर विचारपूर्वक बंधने घातली पाहिजेत. या संदर्भामध्ये गुड आणि हॅट असे म्हणतात की सामाजिक संशोधनकर्त्याला संशोधन विषयावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण जाते, म्हणून त्याने कमीत कमी स्वतःवर तरी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच हे नियंत्रित निरीक्षण पद्धतीची अनेक विचारवंतांनी प्रशंसा देखील केलेली आहे. याचे कारण शोध विषयावर नियंत्रण ठेवणे कठीण असते, परंतु स्वनियंत्रण करणे सहज शक्य असते व जो निरीक्षक तथा संशोधक निरीक्षण तंत्राचा अवलंब करत असताना स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्यामध्ये तो यशस्वी होतो. जो आपल्या गुणदोषांचा त्यावर प्रभाव पडू देत नाही तो निश्चितपणे अध्ययन विषयाच्या संदर्भात निपक्षपातीपणे अध्ययन करून सत्यता जाणून घेऊ शकतो. म्हणून नियंत्रित निरीक्षणामध्ये सामाजिक घटकावर नियंत्रण याहीपेक्षा निरीक्षणकर्त्यावरील नियंत्रणाला अधिक महत्त्व दिले जाते, कारण कोणत्याही सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य असते. काही घटकांच्या संदर्भामध्ये जरी नियंत्रण ठेवता येत असले तरी तशाच प्रकारची घटना पुन्हा पुन्हा घडून आणणे अधिक कठीण असते. त्यामुळे सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये जेव्हा सामाजिक समूहाचे तथा सामाजिक घटनांचे अध्ययन केले जाते तेव्हा सामाजिक घटकावर नियंत्रण ठेवण्याऐवजी निरीक्षकाने स्वतःवर नियंत्रण ठेवून वस्तुस्थिती निदर्शक तथ्य संकलनाचे कार्य नियंत्रित निरीक्षण तंत्राचा अवलंब करून केल्यास अधिक वस्तुनिष्ठ संशोधन तथा सत्यता प्राप्त होऊ शकते. यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये ज्या निरीक्षण तंत्राचा अवलंब केला जातो ते महत्त्वाचे निरीक्षण तंत्र म्हणजे सामूहिक निरीक्षण तंत्र होय. सामूहिक नियंत्रण तंत्र होय. एकाच सामाजिक समस्येचे किंवा घटनेचे निरीक्षण जेव्हा अनेक संशोधकाकडून तथा निरीक्षकाकडून केले जाते तेव्हा त्या निरीक्षणास सामूहिक निरीक्षण असे म्हणतात. नियंत्रित आणि अनियंत्रित निरीक्षणाचा सुवर्णमध्य म्हणजे सामूहिक निरीक्षण होय. सामूहिक निरीक्षणासाठी सहभागी झालेले निरीक्षक एकाच सामाजिक घटनेच्या विविध पैलूचे विशेषतज्ञ असतात. या पद्धतीमध्ये अनेक संशोधक परस्परांच्या सहकार्याने अध्ययन विषयाच्या संदर्भातील तथ्यसामग्रीचे संकलन करत असतात व तथ्यसामग्री संकलित केल्यानंतर एखाद्या प्रमुख व्यक्तीकडून संकलित सामग्रीवर प्रक्रिया करून घेतली जाते व त्यानंतर निष्कर्ष मांडले जातात. अशा या सामूहिक निरीक्षण पद्धतीचा अवलंब प्रामुख्याने 1944 जमैका येथे स्थानिक परिस्थितीचे अध्ययन करण्यासाठी सर्वप्रथम केला गेला. सामूहिक निरीक्षण पद्धतीत केवळ एका संशोधकावर किंवा काही संशोधकावर कार्याचा भार पडत नाही, कारण अनेक संशोधकांमध्ये संशोधन विषयाच्या निरीक्षणाची जबाबदारी विभागली जाते. अर्थात या निरीक्षण तंत्राचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो, परंतु संशोधनाची यथार्थता आणि विश्वसनीयता मात्र सामूहिक निरीक्षणामध्ये अधिक वाढते. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये एकाच अध्ययन क्षेत्राचे किंवा अध्ययन विषयाचे किंवा अध्ययन वस्तूचे विशेषतः सामूहिक जीवनाचे अध्ययन करत असताना सामूहिक निरीक्षण तंत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब केला जात असल्याचे आपल्याला
पाहावयास मिळते. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण निरीक्षण तंत्राचे गुणदोष आणि निरीक्षण तंत्रामध्ये वस्तुनिष्ठता आणण्यासाठीचे उपाययोजना पाहणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.